छत्रपती राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये ज्यांनी स्वराज्याचा डोलारा सांभाळा त्यापैकी एक नाव होते सचिव शंकराजी नारायण. हेच भोर संस्थानाचे संस्थापक होते. इसवी सन 1707 मोंगलांनी शाहू महाराजांची सुटका केल्यानंतर स्वराज्यात दोन पक्ष पडले. शंकराजी नारायण ताराबाई साहेबांच्या पक्षाचे होते. यावेळी सचिवांचा मुक्काम किल्ले विचित्रगडावरती होता. त्यांना शाहूंनी भेटीला येण्याची आज्ञा केली. भेटीला आले नाही तर पुढचे परिणाम भोगण्याची धमकी दिली. सचिवांची परिस्थिती अतिशय बिकट बनली. ताराबाई साहेब आणि शाहू यांच्यामध्ये असणाऱ्या रस्सीखेचीत काय करावे याचा निर्णय त्यांना घेता येईना. दोन्ही पक्षाविषयी मनात भावनांची ओढाताण सुरू होती आणि त्याच स्थितीत त्यांनी हिरकणी खाऊन मरण पत्करले. ऑक्टोबर 1707 ही बातमी जेव्हा शाहू महाराजांना कळाली तर ते गडावरती आले. त्यांचा 1 वर्षाचा मुलगा नारो शंकर याची पित्याच्या जागेवरती नेमणूक केली. शंकराजी नारायणसारख्या थोर व्यक्तीचा या गडावरती दुर्दैवी अंत झाला. पुढे इंग्रजांनी हा दुर्ग भोर संस्थानाच्या ताब्यात राहू दिला. संस्थानाने विलीन होईपर्यंत गड त्यांच्याच ताब्यात होता. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.